तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा आपला ब्लॉग असणार आहे महाशिवरात्रीचा आणि सर्वात पहिले तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण आता बघू शकता शिव मंदिरला पोहोचलेलो आहे आणि या साईडला पण करते आणि इकडे पण करते, बघू शकता। थांबा एक मिनिट दाखवतो तुम्हाला आज जे काय होणार आहे ते सर्व दाखवू आपण। बघा इथे लाईन लागलेली आहे या साईडला, इकडे थांबणार आहे या साईडला। आयडी आपल्याकडे हे मागं मंदिर आहे। चला भेटू पुढे, दाखवतो अजून काय काय होतं ते। आतमध्ये दर्शन पण करून देतो तुम्हाला। आणि आता आपण राज्याभिषेक म्हणजे अभिषेक चालू आहे तिकडे। अभिषेक झाला ना त्यानंतर मग आपण सकाळी 1 वाजता जाऊ दर्शनाला। दर्शन झालं की थोडं झोपू आणि सकाळी परत 5:30 वाजता येऊ। तर मंदिराच्या उजव्या बाजूला जिथे गार्डन आहे इथे मंदिर आहे मागे, आणि आपला हा गार्डन होतं तिथे प्रसाद इथे भेटेल आपल्याला सकाळी। पण ते आता ते बंद आहे प्रसाद। सकाळी जेव्हा आपला अभिषेक होईल त्यानंतर प्रसाद बनवायला सुरुवात करतील, ते प्रसाद भेटेल। इथून लाईन आहे आपली, ती मेन लाईन इथून या साईडनं। आणि इथून समोर गेलो की मोठा एक मंडप लागेल, बघू शकता तुम्ही या साईडला मंडप आहे एक, म्हणजे पुजारी वगैरे जमले सर्व। चला आपण आता खाली जाऊन बघूया काय आहे इथे। तर आपण जिथून चाललो ही आहे पुजाऱ्यांची लाईन, म्हणजे ज्या अंबरनाथ गावातले पुजारी आहेत फक्त त्यांनाच या लाईनीतून सोडतात, बाकी सर्वांना तिकडनं जायला लागतं त्या साईडनं। चला आपण जाऊ पुढे बघू। तर अभिषेक झालेला आहे, आता थोडंसंच बाकी आहे। 1 वाजता लाईन चालू करतील नॉर्मलवाली, त्या पहिले आपण दर्शन करून घेऊया। चला जय बोले। ही मुलगी हरवलेली आहे, हिला शोधा। कुठेतरी हरवलेली आहे, हिचं नाव आहे माहिती नाही तिलाच माहिती नाही, आणि हिला घरी पोहोचायचं आहे। कॉन्टॅक्ट नंबर खाली इथं देईन मी। तर मित्रांनो, आपला फोन स्विच ऑफ झाला होता म्हणून आपल्याला दर्शनाचं दाखवता नाही आला, पण आता फोन चार्ज करून आणि आपण पॅन्ट घालून आलेलो आहे, बघू शकता। चला इथे थोडंसं राईड वगैरेची मजा घेऊ आणि झोपू। कारण झोपायचा तर विषय वाटत नाही, काय सकाळी 5 वाजता उठत आहे। आता 1:45 वाजलेत रात्रीचे। चला जरा जाऊन बघू कसं काय विषय पुढे त्या साईडला। इथं मागं हे काय चिलबिली बरोबर घेऊन चालले कुठं? तर आता मावशीचा आपल्याला बोटीमध्ये घेऊन चालला, बघू झाला कसं काय बोटीमध्ये। तर आपण तर जास्त काही पाळणे बिल्यामध्ये जात नाही, पण चला जाऊ बघू यांचं काय कसं तोंड करतात। तर आपली बोट सुरू झालेली आहे, बघू एकदा हल्लो हल्लो। हे मावशीचा इथं बसले आणि इथं दादा तिकडे बसले त्या साईडला। मावशी मजा आहे का? बघू ना पुढं। ब्लॉगमध्ये घेऊन अरे आम्ही उभं होतो मागे। वाव बाय बाय। तर ते एक पोरीला चक्कर आली तर तिने शिवा देऊन पाळणा थांबवला, माहिती आहे का? आमचे पैसे बर्बाद केलं माहिती काय यार, मजा आहे का? चला संपली राईड, चला।
तर असा काय आपल्याकडे पास आहे, चला बघूया. पासने जाऊ आपण, म्हणजे पास द्यायचं तर नाही, आपण ID वरच करू, पण तरी पास ठेवले सोबत आहे. 10 पास आहेत माझ्याकडं. चला जाऊ चला. तर आपल्या जवळ अजून एक ब्लॉगर आहे आणि आपण आकाश पाल्यामध्ये आले. बाकी हे आपलं पार्टनर आहे, 2 जण. यो एक आहे. चला बघू पुढं सोडतात आता पालना डायरेक्ट एंड. आणि मागच्या साईडला मंदिर आहे, इथे दिसतं तुम्हाला, बघू शकता तुम्ही. गर्दी खूप मोठी आहे. गर्दी खूप मोठी आहे. गर्दी आहे भाई, उधर लाइन देख, दर्शन का जितना है. जाऊ ना तर आपला फिरून झालेलं सर्व. आता वाजलेत किती वाजले? 3 वाजलेत आणि भूक लागलं म्हणून जेवायला आलोय. बाकी काही नाही, सकाळी लवकर उठू, आंघोळ करू आणि दर्शनाला जाऊ. तेव्हा तुम्हाला दाखवतो कसं दर्शन झालं, काय आहे ते, तिथलं काय चालू आहे तिथे बघू, दाखवतो तुम्हाला. चला शुभरात्री, भेटू आपण पुढे उद्या सकाळी भेटू. तर आपले 14 पाडा आणि 12वे गँग आलेले आहे. मिस्टर ब्लॉगर. त्याला ब्लॉगरने आपला ब्लॉग बंद आहे. काय रे बाबा? खराब आहे. हेमंत शेट ना ऐकणार. हेमंत शेट, कसा काय विषय? हा, चला पुढे, थांबू नका, चला पुढे. जटाटवी कलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्ग तुङ्गमालिका डमड्डमड्डमड्डमन्निनाथवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम्. चला पुढे, थांबू नका, पटापट चला. चला पुढे, काय टाकू नका, चला पुढे, दर्शन घ्या, पुढे चला, दर्शन घ्या, पुढे चला, काय टाकू नका. चला पुढे, थांबू नका, दर्शन घ्या, पुढे चला. पाणी बिनी कुछ डालो मत, पाणी नका टाकू. तर सकाळी 8 वाजल्यापासून आपण मंदिरात होतो. आता बाहेर निघला 10 मिनिटापूर्वी. बाकी बघू शकता या साईडला मग मंदिर आणि आपले मामाचं तिकडे बसलं त्या साईडला. जरा जाऊन येऊ, जरासं त्यांना भेटू. आज सकाळपासून जरा भेटलोच नाही. चला त्यांना भेटू जरासा. आणि झोपलो पण नाही. सकाळी 4:30 वाजता घरी गेलो. नंतर म्हणजे पहिले घरी जाऊन जेवलो, नंतर परत आलो, पालण्याला बसलो जरासा. आता सकाळी 5:30-6 वाजता आलो आणि ते आमचे मामा बसलेले आहेत, बघू शकता. मामा खूप सेवा केली. मामांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण मामा, धन्यवाद. तर मंदिराच्या बॅक साईडला म्हणजे वरच्या साईडला बघू शकता, इथे प्रसाद बनवायला घेतले. मामा काय बनवायला घेतलंय? साबुदाण्याचे वडे, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खिचडी, उपवासवाल्यांसाठी खिचडी आहे, दूध आहे, व्यवस्था आहे. अजून उपवास नाही त्यांच्यासाठी पण बिर्याणी भात आहे, म्हणजे पुलाव भात बघू शकता सोयाबीनचा. अजून काय आहे का मामा? चायची सोय पण आहे त्या साईडला. हा, पाणी आहे, त्याच्यात चाय आहे का? चाय पण बनवलेला आहे बघू शकता. पाण्याचे बॉक्सेस आहेत, पाणी हवं असेल तर. चला, आपले मावशी मामी परिवार आलेले आहेत आणि मागे पाहुणे पण आहेत. चला लवकर दर्शन करून घ्या, खूप लवकर आले तुम्ही. चला मनोज मामा, खाओ खाओ. चला, आपला सचिन आलेला आहे. घे रे पाणी पी, पाणी पी, खुश रे. मंदिरात आलेला सचिन. काय रे, किती पब्लिक होती? कुठपर्यंत पब्लिक होती? हा कुठपर्यंत होती पब्लिक? डेंजर आला ना. तर बघू शकता आपले सेवेकरी कसं सेवा करतायत. जे आपले भाविक भक्त आले दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. 4-4, 3-3 तास झाले. त्यांना पाण्याची सोय करतायत. चिन्मय पुढे नाही ना, एक जण
तिकडे त्या साईडला नाही बघ तिकडे. तर आपल्या सेवेचा कालावधी समाप्त झालेला आहे. म्हणजे आता आपली वेळ झाली निघायची इथून, कारण की काल रात्रीपासून आपण इथेच आहे. आता वाजलेत 1 वाजायला आला आहे. चला काही नाही, जाऊ आता आपण. आता जेवढापर्यंत तुम्हाला दाखवलं ब्लॉगमध्ये ते सगळं बघितलं असेल तर ते खूप खूप धन्यवाद. आणि असंच सपोर्ट करत आपल्याला. पुढच्या वर्षीचं पण आपल्याला बनवायचं आहे. पुढच्या वर्षी पूर्ण डिटेलमध्ये महाशिवरात्रीचं बनवू आपण, कसं काय असणार आहे, कुठून काय चालू होतं. हे वर्षी तर आपलं म्हणजे घाईमध्ये खूप झाला. चला बाकी काही नाही, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ठेवायचं आहे करा. थँक्स फॉर वॉचिंग.